जो शेजारी चोरून बांध कोरणार त्याला ते चांगलंच महागात पडणार। तुम्हाला माहित आहे का, तुमच्या शेतात पण असं होत असेल तर थेट गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जमीन जप्तीची कारवाई देखील होऊ शकते। ग्रामीण महाराष्ट्रात शेजारील शेतकऱ्याकडून दरवर्षी नांगरणी करताना बांध कोरण्याच्या आणि हळूहळू जमिनीवर ताबा मिळवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत आणि यावर कायदेशीर व कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता म्हणजेच MLRTA 1966 अंतर्गत अत्यंत कडक कायदे बनवण्यात आले आहेत। या कायद्याअंतर्गत कलम 122 ते कलम 138 नुसार शेताच्या अधिकृत सीमा ठरवणे आणि त्याचे रक्षण करणे हे बंधनकारक असून कलम 242 अन्वये मोजणीनंतर सिद्ध झालेले अतिक्रमण हटवण्याचे संपूर्ण अधिकार महसूल प्रशासनाला देण्यात आलेले आहेत। जर तुमच्या शेताचा बांध कोरला असेल तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या जमिनीचा सातबारा उतारा आणि 8A सोबतच भूमी अभिलेख कार्यालयात क प्रत म्हणजेच नकाशा गोळा करावा आणि त्यानंतर शासनाच्या अधिकृत प्रणालीवर फी भरून जमिनीची प्रशासकीय मोजणी करून घ्यावी। ही मोजणी GPS आणि रोवर मशीनद्वारे दोन्ही शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाते, ज्यामध्ये एक शेतकरी गैरहजर राहिला तरी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होते। मोजणीनंतर भूमापकाकडून नकाशामध्ये कमी जास्त अतिक्रमण झालेली जागा लाल रंगाने दर्शवली जाते